नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो. तर परत एकदा स्वागत आहे तुमचं मेडिकल सिम्प्लिफाईड या चॅनलवरती. आज आपण या व्हिडिओमध्ये एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा बघणार आहोत. अत्यंत महत्त्वाचा मुद्दा डिस्कस करणार आहोत आणि तो मुद्दा म्हणजे तुमची 3 मे 2026 रोजी काय आहे NTA नीट एक्झाम आहे आणि त्याबद्दल मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सविस्तर माहिती देणार आहे. तर सगळ्यात अगोदर चॅनलवरती नवीन असाल तुम्ही तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. कारण या चॅनलवरती तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन नीट रिलेटेड आणि कट ऑफ रिलेटेड MBBS असो, BAMS असो, BHMS असो किंवा BAMS असो, सगळे कॉलेजेसचे रिव्ह्यू सुद्धा येणार आहे. सगळं काही या चॅनलवरती तुम्हाला भेटणार आहे. तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. आता इथं एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की आतापर्यंत कधी पण NTA स्वतःहून ॲडव्हायसरी जारी केलेली नव्हती, जाहीर केलेली नव्हती आतापर्यंत 2025 पर्यंत. पण यावर्षी त्यांनी जे पण तुम्ही एक्झामिनेशन सेंटरवरती जाणार आहात त्याच्याबद्दल एक महत्त्वाची सूचना दिलेली आहे, की तुम्ही कोणते कपडे घालून जायला पाहिजे, कोणते तुम्ही कपडे घातले पाहिजे एक्झामिनेशन सेंटरवरती गेल्यावरती. ठीक आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही एक्झामिनेशनमध्ये अपिअर करशाल, तेव्हा तुम्हाला कोणते कपडे घालायचे ते त्यांनी इथं सविस्तरपणे सांगितलेलं आहे. तर एक-एक करून आपण सगळे मुद्दे बघून घेऊया, की त्यांचं काय म्हणणं आहे NTAचं आणि ही इन्फॉर्मेशन तुमच्यासाठी अगदी महत्त्वाची आहे. ठीक आहे. तर 30 तारखेला ही नोटीस आलेली आहे आपली. किती तारखेला? 30 तारखेला ही नोटीस आपली आलेली आहे. म्हणजे आजच ही नोटीस आलेली आहे. तर यांनी काय-काय सांगितलेलं आहे बघून घेऊया आपण. तर सगळ्यात अगोदर यांनी सांगितलेलं आहे, ऑल कॅन्डिडेट कॅन कॅरी ट्रान्सपरंट वॉटर बॉटल. ट्रान्सपरंट वॉटर बॉटल म्हणजे जे पण पांढरी बॉटल असेल तुमची तीच तुम्ही घेऊन जायला पाहिजे. दुसरी बॉटल कोणती पण चालणार नाही. एकदम ट्रान्सपरंट असली पाहिजे. म्हणजे जे पाणी आहे ते दिसलं पाहिजे त्या बॉटलमधून, म्हणजे ती ट्रान्सपरंट असली पाहिजे. ठीक आहे. दुसरी गोष्ट म्हणजे काय? तर दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी हे पण सांगण्यात आलेलं आहे. एक मिनिटं. हां, चालेल. दुसरी गोष्ट म्हणजे काय? तर कॅन्डिडेट आर अलाउड टू वेअर आर्टिकल ऑर ऑब्जेक्ट ऑफ फेथ सब्जेक्ट टू रिपोर्टिंग ॲट द सेंटर व्हाईल इन ॲडव्हान्स टू एनेबल फ्रिस्किंग. म्हणजे जेव्हा तुम्ही सेंटरवरती जाशाल, जर का तुम्हाला फेथचं जे पण तुमचं धार्मिक आहे, ते जर का कपडे घालायचे असेल तर तुम्ही घालू शकता. पण तुम्हाला एक्झामिनेशन सेंटरवरती लवकर जावं लागेल आणि तिथं जाऊन तुम्हाला जे पण ऑथॉरिटीज आहे एक्झामिनेशन सेंटरवरती तिथं जाऊन तुम्हाला ते त्यांना सांगावं लागेल. ठीक आहे. आता याच्यानंतरची गोष्ट आपण बघितली तर त्यांनी अजून काय सांगितलेलं आहे, तर while light clothing is preferred, candidate are allowed to wear full sleeve or woolen if they feel they need it. म्हणजे यांनी असं सांगितलेलं आहे, की तुम्ही फुल स्लीव्हचे टी-शर्ट सुद्धा घालू शकतात. त्याच्यासोबतच तुम्ही वूलन जे कपडे असतात म्हणजे जे थंडीसाठी असतात ते पण घालू शकतात. ठीक आहे. हे त्यांनी सांगितलेलं आहे. आता याचा अर्थ काय, की तुम्हाला जर का फुल स्लीव्हज घालायची असेल तर तुम्ही फुल स्लीव्ह घाला किंवा जर का तुम्हाला हाफ स्लीव्ह घालायची तर हाफ स्लीव्हज घाला. वूलन ड्रेस घालायचा असेल वूलन ड्रेस घाला. त्याचं काही पण इथं सांगण्यात आलेलं नाही. पण एक गोष्ट नक्की त्यांनी सांगण्यात आलेली आहे, की स्लीपर अँड लो हील्स आर प्रेफर्ड फुटवेअर. म्हणजे जे पण स्लीपर असतात ते प्रेफर्ड आहे. स्लीपर आणि काय प्रेफर्ड आहे? जे पण स्लीपर चप्पल असते ते तुम्ही घालू शकतात. त्याच्यासोबतच तुम्ही जे लोअर हीलचे चप्पल आहे ते घालू शकतात. लोअर हील, हाय हील जे पण आहे म्हणजे जी सँडल असते त्याच्यावरती हाय हील नसली पाहिजे. तर तुम्ही कोणती पण चप्पल घालू शकतात. इथं बूट तुम्ही घालू शकत नाही. फक्त एवढेच कंडिशन त्यांनी मांडण्यात आलेले आहे. दुसरे काही पण काही पण त्यांनी मांडण्यात आलेलं नाही. तर याचा अर्थ असा, की तुम्ही सिंपल एकदम जे कपडे नेहमी घालत असतात प्रिपरेशनसाठी रात्री जे पण घालत असतात किंवा जे पण कपडे तुम्ही घालत असाल ते कपडे घालायचे. फक्त टी-शर्ट घालायची आहे. त्याच्यासोबत लोअर पॅन्ट घालायची आहे. जे पण लोअर पॅन्ट असेल तुमची ती त्याच्यावरती काही असं सिम्बॉल वगैरे असले नाही पाहिजे. एकदम सिंपल जसे कपडे असतात आपले तसे. त्याच्यासोबतच तुम्ही स्लीपर घालून जा. ते प्रेफरेबल आहे. त्याच्यासोबतच काही पण ज्वेलरी वगैरे हे घालून जाऊ नका. ठीक आहे. एकदम सिंपल. तर याचा अर्थ कपडे तुम्ही कसे पण घालू शकता. ठीक आहे. फुल स्लीव्ह असो, हाफ स्लीव्ह असो, कसे पण असो. ठीक आहे. फक्त तुम्हाला काय करायचं हे त्यांनी सांगण्यात आलेलं आहे इथं. आता याच्यानंतरची गोष्ट, की सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, आय होप तुम्ही चांगला अभ्यास केला असेल आणि नक्कीच तुम्ही चांगला स्कोर कराल. विशिंग यू ऑल द व्हेरी बेस्ट. धन्यवाद.